2/3 प्लस करायचं तुम्हाला काल सांगितलं तुम्ही बाकी आता काय करायचं बघा, लक्ष असू द्या. 3 प्लस 5/4 बरोबर किती? मग आपल्याला सरांनी सांगितलं बाबा छेद समान आहे का? छेद समान असेल तर ठीक आहे, बरोबर. छेद समान असेल तर आपण ठीक आहे, छेद समान असेल तर छेद असं काय करतो, जशाचा पण इथं छेद समान नाहीये, बरोबर. मग छेद समान नसल्यास आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, छेद समान नाही ना, मग आपल्याला काय करायचं आहे बघा, काही अवघड नाहीये बघा. आता छेद समान करून घेऊया बघा. मी ह्या 4 जर या 3 किती होत आहे, 3 × 4 = 12 बरोबर. या 4 जर मी बरोबर झाला, पण इथं खाली 3 गुणलं म्हणजे वरी पण 3 गुणावं लागेल, बरोबर. आणि इथे खाली 4 गुणलं म्हणजे सॉरी, वरी पण 4 गुणावे लागेल, ठीक आहे. आता सिंपल आहे का नाही? आता सिंपल आहे बघा. 4 दोन्ही 8 बघा, 4 दोन्ही 8 इथं किती बघा, 4 दोन्ही इथं काय करतो मी 8 आणि बघा 4 12 ठीक आहे, प्लस 5×3 = 15 आणि 4×3 = 12 ठीक आहे. बघा काय केलं नाही का, सगळं नाहीये, सिम कार्ड लिहिलं आणि बघा हे इथं 12 लिहिलंय, ठीक आहे. बघा आता इथं काय 4×3 आपला काय, आपला सेम आहे, सारखा आहे, म्हणून आपण काय करतो, डिनॉमिनेटर ठीक आहे. आता आपण काय करतो, न्यूमिनेटर आणि या फ्रॅक्शनचा दोघांची ऍडिशन बघा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, ठीक आहे. चला ऍडिशन जर केला आता आपलं उत्तर किती येणार आहे, 23, ठीक आहे. बरोबर का रे, 23 येतोय. ओके, सगळ्यांचं आलं का रे? 23/12 सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे का बघूया, चेक करूया चॅट बॉक्स मध्ये, ठीक आहे. तुम्हाला मी होमवर्क दिलं होतं, ठीक आहे. तुम्ही होमवर्क बऱ्याच जणांनी केलं आणि बऱ्याच जणांनी केलं नाही, ठीक आहे. चला असो, चला सगळ्यांना समजलं. आता पुढचा क्वेश्चन कोण सांगेल बघूया आता, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन मला सानवी किंवा बाकी प्रज्ञा कोणी पण सांगू शकते, ठीक आहे. ओके, पुढचा क्वेश्चन घ्या. चला प्रज्ञा सांगेल मला, चला. आणि हा ठीक आहे, प्रज्ञा सांगेल. आणि अजून दुसरं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू. बघा इकडे बघा, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू, ठीक आहे. क्रॉस करू आपण, क्रॉस मेथड सॉल्व्ह करू, ठीक आहे. ही ऍडिशन क्रॉस मेथड सॉल्व्ह करू बघा. आता क्रॉस मेथड कशी सॉल्व्ह करायची बघा, शुभ्रा आलेली आहे. ओके ठीक आहे, ठीक आहे. शुभ्रा आली का? ओके, चला शुभ्रा आली, कुठे गेली ती काय माहिती, ठीक आहे. चला क्रॉस मेथड सॉल्व्ह करू. 4×2 = 8 बघा, ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे पहिली स्टेप, ठीक आहे. या दोघाचा गुणाकार पहिलं, 4×2 = 8, 8 लिहिलं. या 4×2 केलं 8, बरोबर. म्हणजे 4×2 = 8. मल्टिप्लिकेशन आपल्याला काय करायचं, इथं दोघांच्या मध्ये प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह द्या. त्याच्यानंतर ह्या दोघाचा गुणाकार करा म्हणजे 5×3 = 15 आता, आणि भागिले या दोघाचा गुणाकार 3×4 म्हणजे किती रे, 3×4 = 12. मग आपलं उत्तर हेच यायला पाहिजे ना, येणार 8×15 = 23 आणि 23 आणि हे खालचे 12 जशाचे तसे, ठीक आहे. दोन्ही मेथड कळाल्या. सिंपल लक्षात ठेवा, डमरू लक्षात ठेवा, म्हणजे महादेवाचा डमरू लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन फार इझी जाईल, ठीक आहे. महादेवाचा डमरू, बरं का, तुम्हाला माहित आहे ना, ते वाचते बघा, असं सकाळी येतात बघा ते गावामध्ये, ते काहीतरी असं डमरू, ते नंदी घेऊन आणि डमरू घेऊन येतात बघा. ते डमरू महादेवाचा जो डमरू असतो तो डमरू लक्षात ठेवायचा, ठीक आहे.
चला आता बघा बघा आता तिसरा क्वेश्चन कोण सॉल्व्ह करेल, नाही चौथा करा, तिसऱ्याच्या ऐवजी चौथा सॉल्व्ह करा. 5/6 प्लस 2/4 मला दोन्ही मेथडनं सांगणार आहे सानवी, ठीक आहे, किंवा सानवी किंवा दुसरं कोणी पण सांगू शकते. समोर सांगशील का सानवी सांगेल? चला मी काय करतोय, सानवीला चान्स देऊया, ठीक आहे. हा बोल रे, बोल. सर सर कोणत्या पद्धतीने सांगू? हम्म हा कुठल्या कोणत्या तिन्ही पद्धतीने मेथड, सांगू? जेवढ्या मेथड आहेत तेवढ्या मेथड सांगा. ठीक आहे. हम्म पहिले झोप तर झाली नाही 5 काय? नाही सर, झाले झाली नाही, बर. सर, झाले नाही म्हणली की. सर. सर ते हा क्रॉस काय, मल्टिप्लाय. बोल. अरे काहीतरी कर, टाइम घालू नको. क्रॉस ठीक आहे. मल्टिपल काहीतरी कर. 4 गुणिले 5 करायचं. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करते बघा, बघा क्रॉस मल्टिप्लिकेशनला पहिला पण असा जर लागला म्हणजे काय, बघा असं करते ना हे. बघा या दोघांचा गुणाकार पहिल्यांदा 1 नंबर लक्षात ठेवा. बर 4 गुणिले 5 किती झालं? 4 गुणिले 5 20. आणि 20. 6 गुणिले 2 बरोबर 12. बघा 6 गुणिले 2 म्हणजे 12. इथं काय प्लस वगैरे देऊ का नको, तसंच लिहू डायरेक्ट. प्लसचं चिन्ह द्यायचं. हा 6 2 12 बरोबर. आणि इथं काय, त्याच्या भागिले 24. भागिले 24 कसं आलं मला येत नाही ना. तर 6 गुणिले 4 करायचं, मग 24 होतं. बर ठीक आहे, साइन चोक 24. असं अर्धवट सांगायचं नाहीये. अर्ध्या ताटानं उठते का, पोटभर खाऊनच उठते ना. हो सर. चला बोला पुढं. बोला त्याच्यानंतर पुढं. 20 आणि 12ची बेरीज 32 होते. बर 20 आणि 12ची 32 होते. आणि भागिले खाली 24 तू. ला 24. बर पुढं. त्यानंतर 8 त्रिक 24. 8 त्रिक 24. बर आणि 8 चोक 8 त्रिक 32. 24. 8 चोक 32 म्हणजे 4/3 उत्तर आलं का? हो सर. बघू बरं सगळ्यांचं उत्तर आहे का. ओके रुचिताचं आलेलं आहे उत्तर. ओके 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 चला 7/4 वाले, तुम्ही काय झोपीत आहे का रे? 7/4 कसं आलं रे? हा तर हो ते 7/4 आधीच्या कसं काढलं, गणिताचं असेल. 7/4 कसं आलं बघूया. सर 7/4 4 गणिताचं आहे. साइन, ए बाळा थांब रे, थांब रे थोडा. चला 7/4 कसं आलं बघूया, शुभ्राचं चेक करूया, ठीक आहे. शुभ्राने काय केली, 6ने भाग जातो का चेक करा. साइन 3 18, साइन चोक 24, 6 5 30. 6 जात नाहीये, 4 जातो का. चला 4 × 6 = 24 बरोबर. 4 × 6 = 24 नंतर 4 7 8 4 8 32, ठीक आहे. 4 भाग जातो, ठीक आहे. बघा याला तुम्ही जसा भाग दिला तसं बघा, आता ह्याला बघा भाग कसं दिवा बघा सगळ्यांनी, बघा इकडे लक्ष द्या. सिंपल आहे बघा, 32/24. बघा पहिले 2 पण भाग द्या. तुम्हाला जर जास्तच पाडे येत नसतील किंवा काही कन्फ्युजन असेल तर सिंपल बघा कसं करायचं, सिंपल सांगतो. 2ने भाग द्या, मग बे एक बे, मग होतील 12, बे सख्खे 12 झाले, ठीक आहे. बे एक बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे किती झाले आता 16/12 झालं, ठीक आहे. मग 2ने परत देऊन बघा, मग बघा बे 8 16 बरोबर, बे सखे 12, ठीक आहे बरोबर. चला त्याच्यानंतर परत कितीने जाईल चेक करा. 2ने परत देऊन बघा, मग काय होईल बघा, बेचोक 8 आणि बेत्रिक 6. आता याच्यावरती एवढे येऊ शकते बघा, 16/12, 8/6 आणि 4/3, ठीक आहे. एवढ्यापैकी तुमचं उत्तर असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. आणि मला शुभ्राला विचारायचं आहे 7 काय घेईल ते कुठलंच उत्तर आहे बघू द्या. हा मॅडम काय झोप झाली नाही का?
शुभ्रा, अय शुभ्रा, आहे का? ते तिची झोप झाली नाही का? शुभ्रा, अरे झोप झाली नाही वाटते. अय समर्थ, यस सर. काय केलं रे? 7/4 कसं आलं? सर मी नाही टाकलेलं. अरे तू टाकलंस ना? नो सर. नाही का? ठीक आहे, हे सॉल्व कर मग दुसऱ्या मेथडनं. हे क्रॉस मेथडनं सॉल्व केली. आता हे कर ना सॉल्व दुसऱ्या मेथडनं. सर कोणत्या मेथडने करायचंय? अरे 2 मेथड सांगितल्यात ना. ते. 5 सर छेद आता छेद आपल्याला छेद समान करून घे. छेद समान करून घे. छेद. आता आपल्याला 6ला 4ने गुणायचं, 4ला 6ने गुणायचं. बर ठीक आहे, असं केलं का? ठीक आहे, आपण सिंपल करूया. बर, आता काय म्हटलं समज आपल्याला छेद सारखा करून घ्यायचा आहे. तुम्हाला म्हटलं एक तर क्रॉस मेथडने सॉल्व्ह करा, एक तर छेद समान करून घ्या. बरोबर ना? तुम्ही दोन ह्याच्यानं सॉल्व्ह करू शकता. क्रॉस मेथड वापरलं तरी फार इझी आहे, आणि तुम्ही जरी छेद जरी समान केला तरी तो पण फार इझी आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही मेथड आपल्याला आल्या पाहिजे, आणि आपण दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. ठीक आहे, चल कर रे सॉल्व. सर आपण 6ला 4ने याला गुणायचं, 4 4ला 6ने गुणायचं. बर ठीक आहे, सिंपल सिंपल ओके. सिंपल आता सिंपल. ओके. आपल्याला 5 5 4चा 20 प्लस अपॉन 6 4चा 24. 20/24 प्लस 12/24. अरे 6 टू काय जा सांग? तिचे 6 6 टू टू जा 12 हा हा 4 6 जा अपॉन 24. हा, मग असं सांग ना. उगाच काहीतरी कीर्तन करतोय. चल पुढं. सर आता आपल्याला यांची बेरीज करायची. छेद समान म्हणून छेद तसाचा तसा लिहायचा. ओके. आणि 20 अधिक 12 करायची. बेरीज येते 32. ठीक आहे, चला रे. सगळ्यांना समजलं का रे? बर, कुणाला नाही समजलं, चला पुढचा क्वेश्चन मग प्रज्ञाला देणार आहे. पुढचा क्वेश्चन प्रज्ञाने तर सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. हा हा भाग हा भाग देऊ नंतर. थांब, भाग आपण इथं आहे ना, भाग दिले. 16/12, 8/6, 4/3, हेच झालं ना समर? काय सर? इथं आहे ना 16/12, 8/6, 4/3 आहे की, याच आहे ना. ये बघ, 32/24, 32/24. कळालं समर? येतं का आवाज? चला, सानवी काय म्हणते? सर जे शुभ्राने आन्सर काढलेलं ना हा 7/4, ते त्यांना हा वाटलं की दुसरं तुम्ही गणित घेसाल म्हणून दुसऱ्याचं गणिताचं उत्तर टाकलेलं त्यांनी. असं आहे का? बर त्यामुळे ते त्यांचं 7/4 आले. बर बर, म्हणजे चॅट तुमच्या दोघांची चालू आहे म्हणा की, शुभराची आणि तुझी? नाही सर. चल ठीक आहे. चला आता काय करायचं? पुढचा क्वेश्चन मला प्रज्ञा सॉल्व्ह करून दाखवेल. ठीक आहे, प्रज्ञाला जी मेथड जमली, जी मेथड जमेल ती मेथड सॉल्व्ह करणार प्रज्ञा. 9/7 प्लस 3/4. ठीक आहे, चल प्रज्ञा कर रे सॉल्व्ह. प्रज्ञा कुठे आहे? प्रज्ञा 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 ओके, प्रज्ञा सांग रे. प्रज्ञा बोल. सर क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ओके कर, मग कर कर. 9/4 करायचं. ओके, 9/4 म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार पहिल्यांदा. बरोबर बाळा? नंतर 7/4
करायचं. बर 7 मल्टिप्लाय बाय 3 या दोघाचा गुणाकार सेकंड नंबर. ठीक आहे. देन ह्या दोघाचा. तर 7 बरोबर. बरोबर. ठीक आहे. छान एकदम छान सांगितलं बघा. आता काय करूया 9 मल्टिप्लाय बाय 4 बरोबर आणि ऍडिशनला ऍडिशनचं चिन्ह द्या. नंतर 7 मल्टिप्लाय बाय 3 7 मल्टिपल बाय 3 त्याच्यानंतर डिवाइडला 7 इंटू 4 जर केलं तर उत्तर काय येते चेक करा. या दोघाचा गुणाकार करा आधी, या दोघाचा गुणाकार करा आणि तुम्ही जर असं केलं 4+3 चुकलं. ठीक आहे. ठीक आहे. आता मग काय होईल उत्तर बाळा? तर 9 4 जा 36. 36 प्लस 7 3 जा 21 हो. बरोबर का 7 प्रज्ञा? 4 चला 7 4 जा 28. 28. ठीक आहे 28. ठीक आहे. कर सॉल्व. आता कर सॉल्व पुढं. तर आता प्लस करायची. प्लस करायची. हा मग करा मग प्लस. तर 36 प्लस 21 आहे त्याचं उत्तर येतं 57. बर 56 येत आहे. 57 येते ना बाळा? हो 57 येतं. 56 बोलली गे. चला 57 28. ठीक आहे. बोल बाळा. 28 आहे. काय बाळा? काय प्रज्ञा? तर छेद बोल रे. समान छेद समान. आता छेद समानची काय गरज आहे बाळा? आपण क्रॉस मेथडने केलं. छेदचं काय आता आपल्याला भाग जातो का चेक करावं लागेल ना बाळा. बरोबर. तर चला भाग जात नाही. भाग जात नाही. ठीक आहे 57/28 त्याच्यानंतर हा कोण आहे 32/24 कोण टाकलं अनम्यूट. काय रे सानवी तुझं? थांब भाग जात नाही. सानवीचं काय बघूया. सानवी बोल रे काय म्हणते? तर आधीचा मेसेज आहे. आधीच आहे का? ओके ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला रे सगळ्यांचं उत्तर आले का? उत्तर आले का सगळ्यांचं? एकाच उत्तर येतंय. शुभ्रा टाका. आता मलाच म्हणावं लागेल का तुम्हाला उत्तर टाका म्हणून? चला टाका उत्तर. सगळ्यांची उत्तर येतात का सेम? चला आता मला सगळ्यांना क्वेश्चन विचारायला लागणार आहे. तुम्ही असं तर तुम्ही सॉल्व्ह करत नाहीये. आणि जर आपल्याला छेद समान करायचं असेल तर आपण छेद समान पण सॉल्व्ह करू शकता. ते कसं बघा 9/7 आहे त्याच्यानंतर प्लस 3/4 आहे. ठीक आहे. मग आपल्याला छेद समान जर केला तर आपल्याला ह्या 4ने या 7ला गुणा 7ने या 4ला गुणा जेणेकरून तुमचा छेद समान ह्या वरी इथं खाली 4ने गुणलं म्हणजे वरी 4ने गुणावं लागेल. बरोबर. काय रिझन आहे त्याचं? आपला अपूर्णांक मध्ये बदल नाही झाला पाहिजे. बरोबर. आपली जो अपूर्णांक आहे तो चेंज नाही झाला पाहिजे. त्यासाठी आपण हे असं करतोय. ठीक आहे. नाहीतर आपली व्हॅल्यू चेंज होणार. ठीक आहे. बघा आता मी इथं 7ने गुणलं आणि इथं पण मी 7ने जर गुणलं तर बघा उत्तर बघा तुमचं सारखंच येईल. बघा जसं की प्रज्ञानं काढलेलं आहे. खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे प्रज्ञानं. तसंच बघा आता बघा मी इथं बघा 9 चौक इथं 36 होईल बाळांनो. बघा 36. ठीक आहे. बघा 4 4 × 7 करा तर बघा किती होते बघा. चला चला सांगायचे
चला 7 चोक 28, ठीक आहे. प्लस ला प्लस, या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21 आणि 7 चोक 28, ठीक आहे. आता इथं जर विचार केला तर छेद हा सारखा आहे आणि 36 प्लस जर 21 केलं तर किती होत आहे 57, ठीक आहे. चला 36 प्लस 21 जर केलं 57, 28 ला 28. चला दिस इज फायनल आन्सर, ठीक आहे. चला फायनल आन्सर काय आलेला आहे 57/28, ठीक आहे. चला सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे का? तर सगळ्यांनी आता मला विचारायचं आहे. चला पुढचा क्वेश्चन विचारतो, ठीक आहे. चला बघूया. चला आता बाकीच्यांची बघूया उत्तरे काय येतील, ठीक आहे. चला बाकीच्यांची उत्तरे आपण चेक करूया. चला आता मला हा शुभ्रानं सांगणार आहे. चला हा क्वेश्चन शुभ्राने सांगणार आहे, ठीक आहे. शुभ्रा किंवा आदित्य सांगणार आहे, ठीक आहे. चला 3/8 प्लस 2/4. चला चला आता कोण सांगणार आहे रे बघूया. शुभ्रा सांगणार आहे. चला सांगा. चला सांगा लवकर. शौर्य आहे, शुभ्रा कुठे? शुभ्रा नाहीये. अरे शुभ्रा गायब झाली, ठीक आहे. शुभ्रा नाही तर नाही. चला शुभ्रा आहे का? ओके ठीक आहे. चला मनस्वी सांग रे. मनस्वी, मनस्वी, मनस्वी. यस सर. हा चल सांग, उत्तर सांग. सर 3 गुणिले 4 करायचं. क्रॉस मेथड न करते का? हो. क्रॉस मल्टिप्लिकेशन, ओके. चला करा मग. 3 चला गुणिले 3 4 गुणिले करायचं. 4, 3 गुणिले 4, अधिकचं चिन्ह. अधिकचं चिन्ह. 2 गुणिले 8 2 गुणिले 8, ठीक आहे. भागिले 4 भागिले गुणिले 8. 4 गुणिले 8 म्हणजे काय झालं? चला पुढं. चला ह्या दोघांचा 12 गुणाकार अधिक आणि ह्या दोघांचा 16. गुणाकार, बरोबर. चला 4 त्रिकम 12 ना. हो. 16 कसं आलं मग? चला प्लस 16. 16, ओके ठीक आहे. 16 म्हणजे 8 दुनी 16, ठीक आहे. डिवाइड बाय. चला डिवाइड छेद. बाय चला सॉल्व 32. करा. 8 चोक 32 म्हणजे 32. चला ऍडिशन करा. ऍडिशन करा. ऍडिशन करा. 28. 28 येतं, ओके ठीक आहे. 28 अपॉन 32, बरोबर. हो. बरोबर ना. हा आता हो. भाग जाईल ना बाळा. भाग कितीने जाईल बरं? भाग. अं, चल काम कर आता. तुला जर मोठ्या ह्याच्याने येत नसेल तर सरळ सरळ 2 ने भाग येत जाय, ठीक आहे. बे एक बे, बे चोक 8, बरोबर. बे एक बे, बरोबर. बे सके 12, परत 2 ने दे. अवघड जास्त तुला अवघड वाटत असेल तर मग परत 2 ने दे. बघ बरं. बे 7 14, बरोबर ना. बे 8 16. आता भाग जातो का? जातो का भाग बाळा? हो सर. जातो. 7/8 ला भाग जातो परत कुठल्या संख्येने? नाही सर, नाही नाही. मग हो कसं काय बोलली? हम्म. हो. छेद समनच्या मेथडने सॉल्व्ह करणार हे मला आधीच सांगेल. तू शांत आता.
चल म्यूट करा आता, मी आदित्यला विचारतो. ठीक आहे, सगळ्यांना प्रसादाचा लाभ भेटेल, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, सगळ्यांनी सांगायचं. जिथं कोणाला येत नाही तिथं मला बिंदास विचारा. ठीक आहे, दिशांत दिशांत सांगशील का? हा दिशांत सांग रे, छेद समान करून कर बरं सॉल्व. दिशांत. मला समजलं नाही. अरे काहीच नाही बघ, आता हे क्रॉस मेथड समजली का? क्रॉस मल्टिप्लिकेशन समजलं का? अरे बघ इकडे बघ बाळा, बोलशील तर तू शिकशील बाळा. दिशांत, हा दिशांत इकडे लक्ष दे. हे समजलं का? नो करते नाही. बघ काहीच नाही, आता हे पण समजलं नाही ना, इकडे लक्ष दे आता. इकडे बघ, बघ बाळा, मी बाण मारतो आता. बघ इकडे बघ, हे रामाचा बाण आहे, असा एक मारतोय. ठीक आहे, पहिला बाण लक्षात ठेव, 1 नंबर देतोय. हा दुसरा बाण, ठीक आहे, 2 नंबर देतोय. आणि असा तिसरा बाण, ठीक आहे, असा तिसरा बाण, ठीक आहे, तिसरा बाण. आता मला सांग, आता असं करून डमरू लक्षात ठेव, असं करून डमरू लक्षात ठेव. हा डमरू, ठीक आहे. बघ आता पहिला बाण आपण असा जर मारला, ह्या 4ने या 3ला जर मारला, फेकून मारला समज, ठीक आहे, असं मारला समज. हे बघ, या 4ने या 3ला असं मारला तर 3 चोक किती होतात? 12 बाळा. 3 चोक किती? 12. 12, ठीक आहे, 12 लिही. मग दोघांच्या मध्ये बेरजेचे चिन्ह होतं, बेरजेचे चिन्ह दिलं, बरोबर. या 8ने दुसऱ्यांदा ह्या 2ला मार, मार 8, मग गुणाकार कर. 8 दोन्ही 16. 16. मग भागिले चिन्ह द्या, भागिले, खाली लाईन मार अशी छान पैकी. आणि असा 8ने ह्याला मार, असं डायरेक्ट दाड गिण्या दे एवढून त्याला. 8 चोक 32. 32. 32. मग या दोघांची बेरीज कर, वरच्याची. 28. 28. 28 अपॉन 32, बरोबर Yes. आहे का? अवघड? सांग 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 बरं मला. मग याला 2ने जर भाग लावलास तर 14/16 आणि 7/8. बरोबर समजलं का आता? Yes. आता बघ, छेद समान करून कसं घ्यायचं बघ. 3/8 आहे इथं, लक्षात असू दे, प्लस 2/4. आपलं उत्तर हेच यायला पाहिजे ना बाळा, किंवा हे यायला पाहिजे, किंवा हे यायला पाहिजे. आपण त्याला काटछाट केली थोडस. हा आपला 28/32 यायलाच पाहिजे, आपण जरी बेस सेम न जरी केला तरी. बघ आता मी छेद सारखा करून घेतो बाळा. इथं 8 आहे तर मला इथं पण 8 पाहिजे, या 4च्या जागी 8 पाहिजे, बरोबर. मग मी 8 करण्यासाठी मला काय करावं लागेल? मला 8 करण्यासाठी इथं मला 2ने जर गुणलं तर बेचोक 8, बरोबर. आणि इथं पण वरी 2ने गुणावं लागेल. झालं माझं उत्तर. आता बघा, सिंपल आहे का नाही रे? मी जर काय केलं, इथं 3/8 जसं तसं लिहिलं, प्लसला प्लस, आणि बघा बेदोनी 4, आणि हा 4 दोन्ही 8. ठीक आहे, माझा छेद सारखा आहे, मी 8 इथं लिहितो जशाच तसं. आणि बघा 3 + 4 जर केलं 7, म्हणजे 7/8. बघा 7/8 आपलं फायनल उत्तर आहे. इथं आलं का? 7/8 आलं का उत्तर? बघा 28 अपॉन, बघा 28/32 ला 2ने जर गुणलं, किंवा डायरेक्ट तुम्ही काय केलं, 4ने, बघा 4×7 28, 4×8 32 करा, 4ने भाग जातो, संपलं. 7/8 उत्तर आलं. दिशांत समजलं का? Yes. काय समजलं सांगशील का दुसरा क्वेश्चन मला? Yes, sir. ओके, ठीक आहे. बघा रे, दिशांत सांगणार आहे, मला इकडे लक्ष द्या. त्याच्यासाठी त्यानं जर उत्तर बरोबर सांगला, त्याच्यासाठी आपण क्लॅप करूया. ठीक आहे, चला त्याच्यासाठी एक क्लॅप करूया. ठीक आहे, 1/2 प्लस 2/4 उत्तर काढून दे बरं आता. 4 1 4. बाण मारायचा असा एक पहिला बाण, ह्याला मारायचा 4 1 4. पुढं 2 ला 2, 2 ला 2 ला बाण मारायचे. 2 2 2 1 2 बर, 2. प्लस चिन्ह मधी प्लस चिन्ह द्या ना. मग या क्रॉस, या 2 × 2 करा, म्हणजे किती झालं? 4, बरोबर. Yes.
हा पुढं आणि 4 दोन्ही 8 8. बरोबर, म्हणजे बाण मारला तू. बघ बरं, तुला बाण मारायचं शिकवलं, तू बरोबर बाण मारायला लागला, निशाणा बरोबर बसला का नाही तुझा? हा सांग पुढं. 4 मध्ये 4 मिळवले तर 8 होते. 4 मध्ये 4 मिळवले 8 आणि हे खालचे 8. मग उत्तर किती येईल फायनल? फायनल 8 एक 8, एक येते की सर? 8. येते का रे? आलं का उत्तर? आलं का? हा? येस आलं ना? येस बघ बरं, तुला बाण मारायचं शिकवलं का नाही? जमालं की नाही तुला बाण मारायचं आता? येस. हा, उगा शांत शांत बसायचं नाही. येत नसेल सर सांगा मला, बाण मारायचं सांगा, म्हणायचं कसा मारायचा बाण. ठीक आहे, ठीक आहे. आता शिकला का नाही? डमरू माहितीये का? ते येस आपल्या महादेवाच्या हातात असतो बघ, डपुडू 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 वाजते बघ, ते डमरू लक्षात ठेव. कळालं का? ते वाजते येस बघ आता, डुपुडू 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 ते वाजते बघ, तसं वाजलं पाहिजे. आपला पण दिमाग कसा वाजला पाहिजे, डोकं माइंड आपला असं वाजला पाहिजे. क्वेश्चन दिसला ना, हा डुपुडू 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 वाजलं पाहिजे. हो, चल कर सॉल्व आता. याला आपल्याला छेद समान करून सॉल्व करायचं आहे. करशील ना? आवाज बंद कर आता तुझा, बस झाला, आवाज येतोय जास्त, बाकीच्यांना त्रास होते बाळा. चल आता याचा छेद समान करून जर केला तर काय करावं लागेल रे? हा, आपला सुघोष कुठे आहे बघूया. सुघोष नुसता झोपतोय. ओय डुपुडू डुपुडू, झोपला का रे? हो हा, सर. मग हो सर. बोलायला रिकामा नाही. हा चल, उत्तर टाकत नाहीये, बोल काय करू? सर सर पहिले आपण 4 1 4. हे बघ, इथं 4 आहे ना बाळा, याला 4 करूच ना, डायरेक्ट 2 निघून ना बाळाला. 2 गुणलं तर काय होईल बाळा? 4 होतील ना, बरोबर ना? सर मी तू असं क्रॉस केला, मला कळ, मल्टिप्लाय करते. मला असं केला, तू मला माहिती आहे असं केला. इकडे बघ, तू काय केला, या 4 ने या 2 ला गुणला, बरोबर, या 2 ने या 4 ला गुणला, बरोबर. असंच केलं का? नो सर. असंच केलं का? सर पहिले मी 4 ने 2 ला गुणलं, प्लस 2 ने 4 2 ने ला गुणलं, 2 ने 2 ला गुणलं. हे असं केलं का? क्रॉस केला का? हो सर. मी तुला छेद समान करून घे असं बोललं तर बघ, आता ह्या दोन्ही मेथडनं छेद समान होईल ना बाळा. इथं मला जर 4 करायचं असेल तर इथं 2 ने गुणावं लागेल, 4 होईल. म्हणजे इथं खाली 2 ने गुणलं म्हणजे वरी पण 2 ने गुणावं लागेल. 2 ने तर गुणायला बघ लक्ष लागेल. दे, हा मग 2/4 प्लस 2/4, बरोबर ना? सर आता बरोबर, 4चा 4 लिहून घ्यायचा. आणि खाली पण 4, बरोबर. हो सर. आलं का आणि उत्तर 4 एक? 4. हो सर. ठीक आहे. आणि तुम्ही जरी असं केलं, या 4 ने 2 ला गुणलं, या 2 ने या 4 ला गुणलं, तरी उत्तर तेच येणार आहे बघा. हे बघा, हे 4 गुणिले 4, सॉरी 4 गुणिले 1 4, आणि 4 2 हे 8, प्लस बेदुनी 4, ठीक आहे, आणि 4 2 8, मग 4 प्लस 4 किती होतात? 8. 8/8, याला 2 ने भागा, 4 1 4, सॉरी 2 ने भागा, बेचोक 8 बेचोक 8, आणि 1 ला 1, असंही उत्तर काढू शकता. ठीक आहे, किंवा 8 1 8 करा, तुमचं उत्तर येणार. सममूल्य अपूर्णांक, ठीक आहे, सममूल्य अपूर्णांक दर्शक. ठीक आहे, तुम्हाला असं तुम्हाला भाग देता आला पाहिजे. तुम्हाला काय क्वेश्चन मध्ये आता असा क्वेश्चन दिला समजा, खाली तुम्हाला काय काटछाट सुद्धा करायला होतात, त्यांना आपल्याला गुणाकार करून सुद्धा तुम्हाला असे एमसीक्यू आपण घेतलेले आहे. ठीक आहे, आपला जो पेपर होता, पेपर मध्ये सॉल्व्ह करते वेळेस आपण असे एमसीक्यू घेतलेले आहेत, भरपूर एमसीक्यू होते. ठीक आहे, चला, जसं की अशी डायग्राम असेल समजा, अशी डायग्राम असेल, ठीक आहे, एक डायग्राम काढून दाखवा, तुम्हाला लक्षात असेल, सगळ्यांच्या लक्षात असेल. ठीक आहे, अशी डायग्राम आहे. ठीक आहे, आणि बघा याच्यात बघा, अशी डायग्राम असेल तर इथे काय एक भाग रंगवलेला आहे.
चला याचा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता दर्शवतो? बरोबर, असं आपण शिकला होता, लक्षात आहे सगळ्यांच्या? मग आपण काय करायचो बघा, हा क्वेश्चन एक्झामला एक हमखास असतो, म्हणजे असतोच. कुठला? हा वाला. बरोबर, बघा अशी एक डायग्राम दिलेली असते आणि त्याच्यात तुम्हाला भाग रंगवलेला असतो, त्याच्यात तुम्हाला एक भाग रंगवलेला असतो आणि तो तुम्हाला काय करायला सांगतायत, तुझ्यात सममूल्य अपूर्णांक कोणता दर्शवतो, असं तुम्हाला खालीलपैकी कोणता सममूल्य अपूर्णांक दर्शवतो असं म्हणताय. मग तेव्हा तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे जे जेवढे बॉक्स आहेत तेवढे काउंट करायचे. बघा मी काउंट करतो, 1 2 3 4 5 6 7 8, टोटल किती आहेत? 8. 8 पैकी किती रंगवला? 1. मग माझा सममूल्य अपूर्णांक काय दर्शवला? 1/8 आहे माझा. याचं उत्तर आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. ठीक आहे, हे असं अपूर्णांक आपल्याला जमला पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण आपल्या याच्याकडे येऊया. ठीक आहे, बरं अजून एक सॉल्व करशाल का? चला तुम्हाला अजून एक चान्स देतो. ठीक आहे, करा बरं सॉल्व. हे समजलं असेल तर सांगा, नसेल तर आपल्याला घ्यायचंच आहे. पुढे आपल्या सिलेबस मध्ये आहे तर तेव्हा आपण घेणारच आहे. चला तरी पण तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी, करा बरं सॉल्व. चला करा बरं. सममूल्य अपूर्णांक काय दर्शवतो? चला अपूर्णांक काढा. चला ह्या याच्यात 4 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे, म्हणजे 1/4. बरोबर का रे? चला करा बरं, काढा बरं. कळलं का तुम्हाला? 1/4. ओके, हे असे आपण एक्झामला भरपूर क्वेश्चन घेतलेत, बरोबर का? एक्झामच्या क्वेश्चन पेपर मध्ये एक क्वेश्चन हमखास असतो बाळांनो, लक्षात असू द्या. एक क्वेश्चन हमखास असतोच. एक क्वेश्चन हमखास असतोच. चला याचं उत्तर काढा बरं. याचं पण उत्तर काढा. या पूर्ण भागापैकी या एका भागाचे तीन तुकडे केलेत, बरोबर. मग काय होईल? मला एक तुकडा रंगवलेला आहे 3 तुकड्यापैकी, म्हणजे माझा झालेला आहे 1/3 किती रे बाळांनो? 1/3 प्रज्ञा. वा वा वा, छान रे, वेलकम बाळांनो. 1 मार्क आपला परफेक्ट आहे. 1 मार्क तुम्हाला भेटला. 1 मार्क तुमच्या हाती आहे, तुमच्या हातामध्ये आहे. 1 मार्क तुमच्या हातामध्ये आहे, तो 1 मार्क गेला नाही पाहिजे. ओके, डन, छान. चला जमलं रे, एकदम मस्त. तुम्हाला जमतंय बाळांनो, तुम्हाला जमतंय बघा, तुम्हाला जमतंय. वाह, मस्त. बोर नाही झालं पाहिजे म्हणून इकडं तुम्हाला वळवलं. ठीक आहे, बघा आता याचा कोण सांगेल रे, बघूया आता याचा कोण सांगेल, बघू कोण आहे आपल्या क्लास मधला हुशार. चला आपण ट्रिक मस्त, बऱ्याच आपण ट्रिक पण घेतल्या. आता ट्रिक पण पुढे घ्यायचे आहेत, अजून वेगवेगळ्या ट्रिक घ्यायच्या आहेत, लक्षात असू द्या. चला आता मला ह्याच कोण सांगेल रे, आता बघू. चला हे त्रिकोण सारखे आहेत, लक्षात असू द्या. चला त्रिकोण सारखे आहेत. आता मी तुम्हाला 2 तरी रंगवून देईल तुम्हाला छान पैकी, मस्त लगे. चला ओके, अजून 1 2 रंगवून देतो. तुम्ही उत्तर काढून द्या बरं मला. चला उत्तर मला कोण काढून देईल बघू. चला करा बरं, सममूल्य अपूर्णांक काढा बरं. चला रे बाळांनो, चला. 6 1 2 3 4 5 6. उलट उलट कोण आहे रे? अरे थांब, तू कोण आहे रे उलट वाला? अरे कोण आहे रे? पियुष. अरे तुझी झोप झाली नाही रे बाळा. अरे वा, सुघोषणं पण काढलेला आहे. मी पर्याय देतोय बघा, पर्याय देतोय. कुठला पर्याय बरोबर आहे कोण सांगणार आहे बघूया. ठीक आहे, पर्याय देऊ का तुम्हाला? कन्फ्यूज करू का? बोला, कन्फ्यूज करू? चला करतो बघा. पर्याय क्रमांक 1 घ्या. बरोबर, पर्याय क्रमांक 1 घ्या. पर्याय क्रमांक 1 आहे 2/6. पर्याय क्रमांक 2 आहे 1/3. पर्याय क्रमांक 3 आहे बघा
आणि पर्याय क्रमांक 4 आहे, चला कुठला आहे उत्तर, कुठला आहे बरोबर सांगा. हे सेम क्वेश्चन असा विचारला जातो, सेम क्वेश्चन असा विचारला जातो, तुम्हाला जमलं पाहिजे. आता कोण सांगेल बरं, हे आता तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे म्हणून क्वेश्चन असा काढलेला आहे, हे विचारलेला जाते हमखास. कुठलं आपल्याला चुकीचा पर्याय कोणता आहे, अयोग्य उत्तर कुठलं, अयोग्य उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. चला सगळे झाले कन्फ्यूज, चला कन्फ्यूज. अरे वा, अरे बाळ कुठं होता रे, झोपला होता का तू शुभ्रा? बघा एकाच डोकं चाललं, एवढ्या जणात एकाच डोकं. तुला आता कॉपी करतोय रे सानवी, कॉपी करते हा. तिथं येईल वाड्याला, कॉपी करते आता सांगते हा. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 1. अरे काय बाळांनो, काय चाललंय तुमचं? बघा हे जे आहेत ना 1 2 3, हे काय करतात सांगा आता. बघा शुभ्रा सांगते हा, बघ रे शुभ्रा, शुभ्रा बघा कसं सांगते बघा रे, बघा. हा शुभ्रा एक्सप्लेन कर रे, पर्याय क्रमांक 1 का आहे, 2 का आहे, 3 का आहे, उत्तर पूर्ण एक्सप्लेन कर, चल. तर आकृतीमध्ये 2/6 हा अपूर्णांक दाखवतं. बघा इकडे बघ, थांब 1 मिनिट पॉज कर, मग 1च ते मिनिट पॉज कर ऑप्शन बाळा. थांब थांब 1च मिनिट, बाकीचं थोडस आपण आकृतीबद्दल सांगू, नंतर तू ऑप्शन सांगू. ये बघा आकृतीमध्ये किती भाग आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. 6 भागापैकी किती भाग रंगवले, 2 रंगवलेत. म्हणजे हे तुमचा अपूर्णांक दर्शवते ही डायग्राम, बरोबर शुभ्रा? शुभ्रा अरे अनम्यूट लगेच करते ती. हा शुभ्रा बरोबर का? हो सर. हा पुढं. सर दुसऱ्या ऑप्शन मध्ये 2/6 ला संक्षिप्त रूप दिलंय. हा संक्षिप्त रूप दिलेलं आहे. संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय होईल बघा, बे का बे आणि बेत्री 6. 6. बघा बघा कळालं का रे? चला कोणाकोणाला नाही कळालं? चला नंतर पुढचं पर्याय क्रमांक 3. तर 2 ला 4 ने गुणलं तर 8 येतं आणि 6 ला पण 4 ने गुणलं तर 24 येतं. मग 8/24 ला संक्षिप्त रूप दिलं तरी 2/6च आन्सर येईल. बरोबर. आणि हे बघा इथं 8/24 ला जरी आपण, तर याला काय जरी आपण भाग लावला तरी बघा, तर कितीचा लावू बघा, 4 ने लावू, 4 दुनी 8, बरोबर? हो बरोबर सर. का? 4 × 24 आलं का नाही रे, 2/6 हो सर. 2/6 उत्तर आलं बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 पण उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 पण उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. ठीक आहे, असा क्वेश्चन एक्झामला बाळांनो 100% एक क्वेश्चन असतो, प्रत्येक एक्झाम आलेला आहे का नाही रे? बरं बघा आपण आतापर्यंत क्वेश्चन पेपर आपण कमीत कमी 6 ते 7 क्वेश्चन पेपर घेतले होते क्लासमध्ये. हा क्वेश्चन प्रत्येक पेपर मध्ये होता का नाही? शुभ्रा, सानवी, समर्थ, मनस्वी, होता का नाही बाळांनो? बोला शुभ्रा, होता का नाही? होता. ओके बघा कारण मी एक तुम्हाला सध्या, आपल्याला तुम्हाला जर बोर झाला असेल तर मग असं मध्येच एखादा क्वेश्चन आपण घेतोय. ठीक आहे, हा क्वेश्चन एक्झामला असतो म्हणजे असतो. आता मी जेवढ्या डायग्राम काढल्यात ना, तेवढ्या डायग्राम पण अशा दिसल्यात आपल्याला, क्वेश्चन पेपर मध्ये दिसल्या गेल्यात. ठीक आहे, कळालं? कळालं का? आपल्याला लक्षात असलं पाहिजे, प्रत्येक पॉइंट लक्षात ठेवायचा, प्रत्येक पॉइंट हे आपल्याला घ्यायचं आहे बाळांनो, काही काळजी करायचं काम नाही. ठीक आहे, काही काळजी करायचं काम नाही. ठीक आहे, चला मग आता एक एक आपण क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे, चला पुढं सॉल्व करूया. चला याचं उत्तर सगळ्यांनी टाकायचं रे बाळांनो. चला सगळ्यांनी उत्तर टाकायचं. ठीक आहे,
चला 2/3 प्लस 4/8 उत्तर काढा रे सगळ्यांनी. सगळ्यांनी उत्तर काढायचं आहे. चला उत्तर काढायचं आहे आणि कोण सांगणार आहे? उत्तर काढायचं आहे आणि कोण सांगणार आहे? चला चला लवकरात लवकर आन्सर आली पाहिजे सगळ्यांची. फटाफट उत्तर आली पाहिजे. काढा उत्तर. चला सुघोष उत्तर काढा. प्रज्ञा, आदित्य, आता शेवटचा आदित्य सांगेल जाते वेळेस. ठीक आहे 6/24 कसं आलं रे? 24 क्रॉस मल्टिप्लिकेशन तरी केलं. 8 दोन्ही 16 आहे. 4 त्रिकम 12. 16 आणि 12 किती रे? चला 4 त्रिकम सॉरी 8 दोन्ही 16 4 त्रिकम 12 16 आणि 12 16 आणि 12 28 होतात सर. मग खाली दोघाचा गुणाकार करा. 8 त्रिक 24 28 भागिले 24 परत भाग द्या 4 न लागतो भाग. 4 7 28 4 सक 24 7/6 उत्तर येतंय विदाऊट पेन. आपलं डोकं चाललं पाहिजे. रुचिता तुझं काय चुकलंय बघ. चेक कर. चेक कर. उलट टाकते का रे? मनस्वी झोपीत आहे का? थांब मनस्वीला तिथं मला वाड्याला जीवा लागल. मार पाहिजे मनस्वीला. काहीच नाहीये. कुठे रे मनस्वी? बरोबर टाकले रे मनस्वी. बरोबर टाकले. सॉरी बाळा मनस्वी. सॉरी. मला वाटलं 6/7 टाकली काय की नॉट. ठीक आहे मनस्वी. ओके छान. चला रे उत्तर कोण सांगेल मला? श्रावणी. ओके श्रावणी सांगेल का मला? आदित्य सांगेल. आदित्य आदित्य आदित्य. ओके आदित्य. येस बॉस बोला. आदित्य. ओय आदित्य हा सर. बोल ना. उत्तर काढ की. येत नाही का? अरे बाळा मी बोलतोय तुझ्याशी. तुझ्याशी मी बोलतोय. दुसरं कुणाशी नाहीये. आदित्य. चल जाऊ दे. तुला ऑपॉर्च्युनिटी देवा म्हणतोय. तू तर काय ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घ्यायला तयार नाहीये. चल असू दे. चल असू दे. आपल्याकडे भरपूर जण आहेत सांगायला इथं. कळलं का? ओय शौर्या. शौर्या. शौर्य. यस सर. हा चल उत्तर सांग बाळा. उत्तर सांग. उत्तर सांग. हो. सांग सांग लवकर सांग. पहिले छेद समान करण्यासाठी बर 8 छेद गुणिले समान 24 करण्यासाठी. बर छेद समान करण्यासाठी 8 ने या 3 ला म्हणजे 8 ने खाली गुणलं म्हणजे वरी पण गुणायला लागेल बरोबर. हो. ओके पुढं. ह्या 8 ला 3 ने गुणू ना बाळा. 8 त्रिक 24 होईल ना 8 बाळा. याला पण 3 ने 24 गुणायला लागेल. आणि आता वरती खाली 3 पण ने गुणलं म्हणजे वरती पण वरती गुणायला पण. लागेल. ओके छान पुढं. मग 8 8 त्रिक 24 लिहून घ्यायचं.
पहिला आधी हे सॉल्व्ह करून घेऊत ना बाळा, हा पूर्णांक सॉल्व्ह करून घेऊ, या दोघाला सॉल्व्ह करून घेऊ, या दोघाला, नंतर पुढची स्टेप घेऊ बाळा. हा? कर सॉल्व्ह. मग 8 दुने 16 बरोबर. आणि 4 त्रिक 12. इथं प्लस देऊन 12 देऊ का? ठीक आहे. हा. 12 छेदात 8 त्रिक 24, 8 त्रिक 8 त्रिक 24. 24 बेरीज ऍडिशन कर. छेद समान आहे 24 जसा तसा 28. 28. चल भाग लाव, कुठल्या संख्येने भाग जातो? दोन्ही दे. 4 ने पण जातो ना, दोन्ही दिला परत दोन्ही द्यावं लागेल. ठीक आहे, दोन्ही जातो. ठीक आहे, 28/24 ला दोन्ही भाग दे. बे एक बे, बे चौक 8 बरोबर, बे एक बे, बे दोन्ही 4, परत दोन्ही भाग दे. बरोबर, बे साती 14, बे सख्खी 12, 7/6. आणि तू 4 ने भाग लावलास बघ, 4 ने भाग लाव. बरोबर, 4 7 28 आणि 4 सक 24. ठीक आहे, बरोबर. हो. हा शौर्य, तू असं का आता बाळा पहिल्यासारखं का उत्तर देत नाहीये? तुझं जागेला ये नाहीये का, मन नाहीये का? छानपैकी उत्तर देत होता, आता असं का अडकवतोय? चल आता क्रॉस मल्टिपल कर. चल क्रॉस क्रॉस मेथडने सॉल्व, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 इथे आहे ना, चल कर सॉल्व, कर सॉल्व. शौर्य, शौर्य, हा शौर्य बोल, कर सॉल्व आता. सर कर ना. सर क्रॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन मल्टिप्ल हा हा राईट. पहिले 8 गुणिले 2. यस, 8 गुणिले 2. ओके, या दोघांचा गुणाकार. ओके, बर आणि इकडे बघा रे सगळ्यांनी, बघा 8 गुणिले 2 करू. ओके, 8 दुनी त्याच्यानंतर 16 आणि अधिक चिन्ह, अधिक चिन्ह. बरोबर, पुढं त्याच्यानंतर 4 त्रिक 12. 4 त्रिक 12 भागिले मग आणि 8 त्रिक 24. 8 त्रिक 24. तुला पाड्यामध्ये कन्फ्युज व्हायला लागलास बघ. ठीक आहे, दररोज आता तुला दररोज मला विचार लागणार आहे. ठीक आहे, हा पुढं. त्याच्यानंतर पहिले बेरीज करून घ्यायची. 16 हा कर अधिक मग 12 बेरीज. उत्तर येतं 28 छेद 24. 7/6. बरोबर, 4 7 28, 4 सक 24. बरोबर. हो सर. शौर्य, कळालं ना मला? हा, तर वेळ लावायचं नाही बरं का, तर वेळ लावायचं नाहीये. चला, जे काही नवीन असतील तर ते आपल्या फ्रेंडला पण सांगा. आपला क्लास असतो सकाळी 6 वाजता. ठीक आहे, चला इथं आपण क्लास काय करूया, इथं एंड करूया. ठीक आहे.